धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, आपल्याकडे कोरडं हवामान आणि काळी कसदार जमीन असेल तर आपल्या शेतामध्ये आपल्याला पांढरं सोनं मिळू शकतं. ते कसं तर कपाशीच्या झाडाला येणारा कापूस याला पांढरं सोनं असं म्हटलं जातं. जवळजवळ 7,000 वर्षापासून आपल्या भारत देशामध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं. कापसाला नगदी पीकही म्हटलं जातं आणि जिनिंगही त्याचं महत्वाचं आहे. बाजारपेठही छान मिळते. तर आपला विषय आहे कापसासाठी अद्ययावत जिनिंग प्रक्रिया आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केले डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांना. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर प्रशांत कुमार पाटील संचालक केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई या ठिकाणी आहेत आणि तसंच आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर विष्णू आरुडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांत्रिकी प्रक्रिया विभाग केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपलंही आमची माती आमची माणसं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूया. अत्यंत महत्वपूर्ण आजचा विषय आहे. पाटील सर, आपल्यापासून चर्चेला सुरुवात करते. कापूस हे अत्यंत महत्वाचं नगदी पीक आहे, तर ते जगात साधारणतः कोणत्या कोणत्या देशांमध्ये घेतलं जातं आणि आपल्या भारताची सद्यस्थिती काय आहे? जगामध्ये जवळजवळ 80 देशांमध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं. प्रमुख कापूस उत्पादक देश 6 आहेत: भारत, चीन, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझील व उझबेकिस्तान. भारताबद्दल जर विचार केला तर भारतामध्ये 10 राज्यांमध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं. पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. त्याच्या व्यतिरिक्त ओरिसामध्येही 5-6 वर्षापासून कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात आहे आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये आसाममध्ये सुद्धा कापसाचं उत्पादन अत्यल्प प्रमाणामध्ये घेतलं जातं. आणि महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राचे काही जिल्हे याच्यामध्ये कापसाचं उत्पादन घेतलं जातं आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 75 लाख गाठीचं उत्पादन होतं आणि महाराष्ट्रातील जो कापसाखालील जो एरिया आहे, क्षेत्र आहे, ते जवळजवळ 38 ते 40 लाख हेक्टरचं आहे. बरं, कापसाची वेचणी, साठवणूक आणि विक्री या तिन्ही गोष्टी शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाच्या आहे. काय सांगाल आपण? भारतात तसेच महाराष्ट्रात कापूस हा संपूर्णतः हाताने वेचला जातो. इतर प्रगत देशामध्ये तो मशीनच्या सहाय्याने वेचला जातो. महाराष्ट्रात तो कापूस हाताने वेचला तरी त्याच्यामध्ये कचऱ्याचं प्रमाण जे असतं ते 4 ते 4.5% जातं आणि ते आपण जर चांगल्या प्रकारे तो कापूस वेचताना विशेष काळजी घेतली तर त्याचं आपण प्रमाण कमी करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये जे कापूस वेचणारे जे मजूर आहेत त्यांनी आपल्या डोक्यावर हेडगिअरमध्ये डोक्याला एक कापडाचा रुमाल बांधला पाहिजे. त्याच्या ज्या पिशवीमध्ये कापूस गोळा करतो ती पिशवी कापडाची असली पाहिजे आणि नंतर तो कापूस गोळा केल्यानंतर ज्याच्यावर तो टाकतो जे पोतं असतं ते सुद्धा कापडाचं असलं पाहिजे. पुन्हा कापूस वेचताना पूर्ण परिपक्व असलेल्या बोंडातून तो कापूस वेचला पाहिजे. अर्धपरिपक्व बोंड किंवा किडलेल्या बोंडातला कापूस वेचू नये. भर दुपारी कापूस वेचू नये. एकदम सकाळी कापूस जेव्हा कापसावर पाणी दवबिंदू असतात तेव्हा कापूस वेचू नये. आणि असा वेगवेगळ्या जातीचा आणि वेगवेगळ्या प्रतीचा कापूस जो आपण वेचतो तो वेगळा साठवला पाहिजे आणि वेगळा साठवून तो मार्केट यार्डमध्ये किंवा जिनिंगमध्ये पोहोचवला पाहिजे जेणेकरून त्याला चांगला भाव मिळू शकतो. बरं, आता कापसामध्ये असे काही मूलभूत गुणधर्म नक्कीच असतील की ज्यावर त्यांचा प्रत आणि भाव ठरतो, तर काय सांगाल त्या गुणधर्मांविषयी? कापसाची प्रत डिसाईड करणे हे अतिशय जिकिरीचं काम आहे आणि आज भारतामध्ये कापूस 2 प्रकारे त्याची प्रतवारी केली जाते. एक सादृश्य प्रतवारी आहे जी आपण डोळे आणि हात ह्या साह्यानं आपण केली जाते, त्याला सब्जेक्टिव्ह ग्रेडिंग म्हणतो.
आणि दुसरी जी पद्धती आहे ती मशीनच्या साहाय्यानं आपण ग्रेडिंग करतो. ज्यावेळी शेतकरी मार्केटमध्ये माल आणतो त्यावेळी जो ग्रेडर कापूस खरीददार असतो तो मुख्यतः 4 गुणधर्मांचा पाहणी करतो. कापसाची स्टेपल लेंथ पाहतो, कापसाचा रंग पाहतो, कापसामध्ये ट्रॅशचं प्रमाण किती आहे तो पाहतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओलावा किती आहे पाहतो, अपरिपक्व बोंडांची संख्या किती आहे पाहतो. हे सर्व पद्धतीचा अभ्यास करून तो त्याला ग्रेड देतो. अशा 5 ग्रेड भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत: सुपर, FAQ, फेअर, एक्स आणि कवडी. आणि ज्यावेळी असा माल आपण जिनिंगमधून जिनिंग करतो आणि आपल्याला गाठ बांधते आणि जो गाठ असते ती स्पिनिंग मिलचं रॉ मटेरियल असतं आणि ज्यावेळी स्पिनर अशी गाठ विकली जातो त्यावेळी इन्स्ट्रुमेंटल ग्रेडिंगने त्याचं ग्रेडिंग केलं जातं. त्याला हाय व्हॉल्यूम इन्स्ट्रुमेंट म्हणतात. हाय व्हॉल्यूम इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण स्टेपल लेंथ त्याची मेजर करू शकतो, कापसाची परिपक्वता मोजू शकतो, कापसाची महीनता मोजू शकतो ज्याला आपण मुलायमता म्हणतो, कापसामध्ये शॉर्ट फायबरचं प्रमाण किती आहे हे आपण सांगू शकतो, कापसाचा कलर आपण पाहू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त सीड कोट फ्रॅगमेंट्स किती आहेत तेही पाहू शकतो. आणि हे एकंदर सर्व बिंदू आणि पॅरामीटर्स विचारात घेऊन आपण कापसाची प्रत निश्चित केली जाते. बरं, आता कापसाचं जिनिंग म्हणजे नेमकं काय आणि जिनिंगसाठी कोणकोणत्या यंत्रसामुग्रीची गरज भासते किंवा कोणती यंत्रसामुग्री वापरली जाते? कापूस असं एक पीक आहे की ज्या पीक ज्यावेळी कापूस शेतकरी वेचतो त्याच्याबरोबर ते सीड आणि फायबर हे एकत्र असतात आणि फायबर्सना सीडपासून सेपरेट जे करतो ज्या प्रक्रिया आहे त्याला आपण जिनिंग म्हणतो. त्याला हिंदीमध्ये ओटाई म्हणतो, मराठीमध्ये सुद्धा आपण ओटाई म्हणतो. आता ही जी जुनी व्याख्या झाली, आत्ताच्या ज्या परिस्थितीमध्ये आधुनिक जगामध्ये याच्यामध्ये अनेक प्रक्रियांचा समाविष्ट होऊन एक जिनिंगची व्याख्या निर्माण होते. ह्याच्यामध्ये जिनिंगच्या पूर्वची सफाई, अतिशय चांगल्या पद्धतीचं जिनिंग केल्यानंतर जी रुई मिळते त्या रुईचं परत क्लिनिंग, अशी केलेली रुई, क्लिनिंग केलेली रुई आपण गाठी बांधण्याच्या प्रेस मशीनमध्ये आपण टाकतो. अशा टाकल्यानंतर आपल्याला प्रेसिंग बेल मिळते आणि ही बिल व्यवस्थित पॅकिंग करून आपण गोडाऊनमध्ये ठेवतो. ह्या सर्व बिंदू जे आहेत ह्या सर्व बिंदूंचं आकलन ह्या व्याख्येमध्ये सध्या येत आहे. नक्कीच. आता जिनिंग ही प्रक्रिया दर्जेदार करण्यासाठी साधारणतः त्याच्यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती असावं? जिनिंग प्रक्रियेमध्ये आर्द्रतेला फार महत्त्व आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की कापूस हा असा पदार्थ आहे की जो वातावरणातील बदलानुसार बदलत असतो. तर कापसामध्ये मॉइश्चर कंटेंट किंवा आर्द्रता कमी असेल आणि वातावरणामध्ये जास्त असेल तर तो वातावरणातील आर्द्रता शोषून घेतो आणि जर कापसामध्ये जास्त असेल आणि बाहेर कमी असेल तर तो आपली आर्द्रता सोडून देतो. तर कापूस जेव्हा आपण जिनिंग करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रक्रिया असतात. सुरुवातीला आपण कापूस साठवणूक करतो, नंतर त्याचं पूर्व सफाई म्हणजे प्रिकलिंग करतो, नंतर जिनिंग करतो, नंतर त्याची बेलिंग म्हणजे गठाण बांधतो. त्या प्रत्येक स्टेजसाठी एक वेगवेगळं आर्द्रतेचं किंवा मॉइश्चर कंटेंट निर्धारित करून देण्यात आलेलं आहे. तर कापूस साठवणूक करताना जे आर्द्रतेचं प्रमाण जे आहे ते 11% इतकं असावं. जर 11%पेक्षा आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल तर कापसामध्ये कापूस काळा पडू शकतो, तो पिवळसर होतो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये उष्णता निर्माण होते आणि त्याच्यामध्ये पुठ्ठा निर्माण होऊन कापसाची प्रत खराब होऊ शकते. आणि पूर्व क्लिनिंग म्हणजे पूर्व सफाई करताना कापसामध्ये आर्द्रतेचं प्रमाण 4 ते 6% असावं जेणेकरून तुम्हाला कापसाची स्वच्छता चांगली करता येईल. आणि जेव्हा आपण कापसाची ओटाईसमध्ये येतो म्हणजे जिनिंग करायला कापूस घेतो, जिनिंग मशीनमध्ये टाकतो, डबल ओरो जिनिंग मशीनमध्ये, तेव्हा त्याचं मॉइश्चर कंटेंट किंवा आर्द्रता ही 7 ते 8% असावी जेणेकरून तुम्हाला कापसाची क्वालिटी चांगली मिळेल. म्हणजे कापसाची लांबी असो किंवा इतर जे पॅरामीटर असतील ते तुम्हाला चांगले मिळतील. आणि नेक्स्ट स्टेजमध्ये जेव्हा बेलिंगमध्ये जातो तेव्हा त्या आर्द्रतेचं प्रमाण हे 8 ते 9% असावं जेणेकरून कापसाची जी गाठीमधली क्वालिटी आहे ती चांगली राहील आणि तुम्हाला जे कापूस प्रेस करताना जे ऊर्जेची खपत लागते ती कमी लागेल आणि तुम्हाला गाठीचं वजन जे असतं ते जे स्टँडर्डनुसार 170 किलो ±10 किलो जे असतं ते तुम्हाला मिळू शकतं. जिनिंग करत असताना आपण जर कापसाच्या तंतूंचा विचार केला तर ते तंतू अत्यंत मुलायम असतात, नाजूक असतात, तर ते तुटू नये म्हणून काय करावं? जिनिंग करत असताना आपण जर कापसाच्या तंतूंचा विचार केला तर ते तंतू अत्यंत मुलायम असतात, नाजूक असतात, तर ते तुटू नये म्हणून काय करावं? हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. जनरली साधारणपणे आपण असं सांगू शकतो की कापसाची तंतूची जर आपल्याला चांगली निगा राखायची असेल तर त्यासाठी आपण मशीनचे रखरखाव प्रॉपर केला पाहिजे, मशीनची सेटिंग आणि मशीनची ॲडजस्टमेंट. आपल्या कापूस कोणता जिनिंग करत आहोत, कापूसाची स्टेपल लेंथ कोणती आहे त्यानुसार आपण ते मशीनचं सेटिंग आणि ॲडजस्टमेंट केली पाहिजेत पहिल्यांदा.
तर याच्यामध्ये जर आपण जे डबल रोलर जिनिंगमध्ये आपण कापूस जिनिंग करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 इम्पॉर्टंट पार्ट असतात. एक असतो रोलर, दुसरा असतो फिक्स नाईफ आणि तिसरा असतो मुव्हिंग नाईफ. तर हा जो रोलर पार्ट आहे त्याच्यावर आपण खाचा पाडलेल्या असतात. त्या खाचांची एक निर्धारित खोली आणि खाचांची निर्धारित रुंदी असते. 2 mm खोली आणि 2 mm रुंदी आपण जर मेंटेन केली तर आपल्या फायबर तुटू शकत नाही. परंतु जर त्यापेक्षा कमी जास्त झाली तर फायबर तुटतात आणि त्याच्यावर फायबरची लेंथ कमी होऊन जाते. हा एक भाग झाला. आणि दुसरा आहे फिक्स नाईफ. फिक्स नाईफमध्ये जिनिंग करता करता फ्रिक्शनमुळे काय होतं, ती धारदार होते आणि त्या धारदार भागाजवळ जर फायबर तंतू आले तर फायबर तुटू शकतात. दुसरी गोष्ट, फिक्स नाईफच्या बाजूला जो रोलर असतो त्याच्यामध्ये जर खड्डा पडला किंवा गड्डा पडला त्याच्यामध्ये जर फायबर कॉन्टॅक्टमध्ये आले तरी सुद्धा फायबर तुटू शकतात. हा एक भाग झाला. किंवा मशीनमध्ये फिक्स नाईफ आणि मुव्हिंग नाईफ या दोघांमध्ये जे अंतर जे आहे ते जर आपण व्यवस्थित मेंटेन नाही केलं तरी सुद्धा फायबर तुटू शकतात. अशा विविध कारणं आहेत की त्याच्यामुळे तंतू तुटू शकतात आणि त्याचा क्वालिटीवर परिणाम होऊ शकतो. बरं, आता जिनिंग ही प्रक्रिया होत असताना सरकी ही तंतूपासून वेगळी होत असते आणि या प्रक्रियेमध्ये सरकीला काही इजा होते का, आणि होत असेल तर त्यावर उपाय काय? जसं मी तुम्हाला सांगितलं की जिनिंग प्रक्रियेमध्ये तंतूवर पण परिणाम होतो तसा सरकीवर सुद्धा परिणाम होतो आणि सरकीचे छोटे छोटे तुकडे होऊ शकतात जिनिंग प्रक्रियेमध्ये जर आपण तिथं मशीनचं सेटिंग आणि ॲडजस्टमेंट प्रॉपर ठेवलं नाही तर. एक महत्त्वाची सेटिंग इम्पॉर्टंट अशी आहे की जिनिंग करताना कापूसमध्ये रोई वेगळी होते आणि सरकी वेगळी होते. सरकी ज्या जाळीतून खाली पडते ती जाळी जर आपण छोट्या साईजची जर वापरली त्या सरकीच्या साईजपेक्षा तर सरकी खाली ताबडतोब जात नाही आणि त्यामुळे ती सरकी तुटू शकते. त्यामुळे ती जाळी जी आहे जिनिंग मशीनमधली ती त्या सरकीच्या आकारानुसार वापरली पाहिजे. बरं, आता भारतीय म्हणजे एक सर्व्हे केला जातो प्रत्येक ठिकाणी, तर ITMF असा सर्व्हे दाखवतो की भारतीय जो कापूस आहे त्यात अशुद्धीचं प्रमाण जास्त आहे. आपल्याला काय वाटतं? ही ITMF जी संस्था आहे ज्याला आपण इंटरनॅशनल टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर्स फेडरेशन म्हणतो, ही स्वित्झर्लंडमध्ये स्थित आहे, झुरिच शहरामध्ये. आणि ही जी बॉडी आहे ते जवळजवळ संपूर्ण भारत कापूस पिकवणाऱ्या देशामध्ये स्पिनिंग मिलचा सर्वे करते आणि भारतामध्ये सुद्धा ते सर्वे करते. परंतु हा जो सर्वे येतो तो प्रत्येक वेळी वारंवार सातत्यानं आपल्या भारताच्या कापसाला ते अशुद्ध कापूस म्हणून ठपका देऊन जातात. परंतु माझा याच्यामध्ये थोडासा रिझर्वेशन आहे, थोडा विरोध आहे या सर्वेला. कारण अशाच कारण तो जे सर्वे जे करतात ते जवळजवळ भारतामध्ये 3000 स्पिनिंग मिल आहेत आणि हे स्पिनिंग मिल असताना सुद्धा फक्त 3 ते 4 किंवा 8च्या आतमध्ये स्पिनिंग मिलचा सर्वे करून ते रिपोर्ट तयार करतात. हा रिप्रेझेंटेटिव्ह सर्वे होऊ शकत नाही. म्हणून ह्याच धर्तीवरती आमच्या संस्थेनं पूर्ण सर्वे भारताचा केलेला आहे. जवळजवळ आम्ही 200 स्पिनिंग मिलचा सर्वे केलेला आहे आणि ह्या सर्वेचे रिझल्ट्स हे ITMFच्या सर्वेच्या कम्प्लिटली विरुद्ध आहेत. आणि म्हणून असा जो प्रकारचा सर्वे जो आहे त्याला आम्ही अपील करतो की अशा प्रकारचा सर्वे जास्त स्पिनिंग मिलमध्ये जाऊन करण्यात यावा, जेणेकरून आपल्या भारताचं ट्रू पिक्चर, खरं वस्तुस्थिती जगासमोर येईल. आणि असा जर चुकीचा मेसेज गेल्यानंतर भारताच्या कापसाला एक आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये एक डिस्काउंटच्या रूपानं पाहिलं जातं आणि डिस्काउंटेडच्या रूपानं आपल्याला त्याचा कमी भाव दिला जातो. नक्कीच, आणि हे टाळता आलं पाहिजे, हो की नाही? आता जिनिंग उद्योग आधुनिक करण्यासाठी आपल्या संस्थेचं योगदान काय आहे? आता जिनिंग उद्योग आधुनिक करण्यासाठी आपल्या संस्थेचं योगदान काय आहे? आमची जी संस्था आहे केंद्रीय कपास प्रौद्योगिकी अनुसंधान संस्थान ही 1924 साली स्थापन झालेली आहे आणि 1930 पासून या संस्थेनं भारताच्या जिनिंग इंडस्ट्रीचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे आणि परिपूर्ण अभ्यास करून ज्या जिनिंगमधल्या ज्या त्रुटी आहेत, ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचा एक रिपोर्ट आम्ही शासनाला, भारत सरकारला दिलेला. त्या रिपोर्टनुसार भारताने 2000 साली एक टेक्नॉलॉजी मिशन ऑन कॉटन हा एक मोठा पथदर्शी कार्यक्रम राबवला आणि या राबवण्याच्या माध्यमातून पूर्ण भारतातली जी जिनिंग इंडस्ट्री आहे ही मॉडर्न झालेली आहे. दुसरं महत्त्वाचं योगदान म्हणजे जिनिंग कुठल्याही कंपनीला किंवा कुठल्याही एक ट्रेंड मॅनपॉवरची अतिशय गरज असते, स्किल्ड मॅनपॉवरची. तर आमचं एक सर्वात मोठं जिनिंग ट्रेनिंग सेंटर आशिया खंडातलं आहे ते नागपूर स्थित आहे आणि ह्या संस्थेमध्ये, ह्या केंद्रामध्ये वारंवार सातत्यानं आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतो आणि जवळजवळ 5000 लोकांना आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम तिथं आम्ही दिलेलं आहे आणि हे लोक आज जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये काम करतात. तिसरं महत्त्वाचं योगदान आमच्या संस्थेचं हे आहे की आमची जी संस्था आहे त्यांनी छोट्या छोट्या मशीनची बी निर्मिती केलेली आहे जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत, जसं लिलीपूट जीन आहे, प्रिक क्लिनर आहे,
नंतर जिनिंगचे आउटपुट वाढवण्यासाठी आधुनिकतेचे काही जे संकल्प केलेले आहेत ते आम्ही इम्प्लिमेंट केलेले आहेत. अशा पद्धतीनं आमची संस्था या कार्यामध्ये सहभाग घेते आणि खूप मोठं योगदान या संस्थेमध्ये आहे. नक्कीच हा मोठा उद्योग आहे आणि त्यामध्ये आव्हानंही खूप मोठी असतील, तर ती पेलण्यासाठी काय करायचे आणि कोणती आव्हानं येतात? हा जिनिंग उद्योगामध्ये भरपूर समस्या आहेत. सर्वात मोठी समस्या आज जी भेडसावत आहे जिनिंग उद्योगाला ती म्हणजे कापसामध्ये जे पाण्याचं प्रमाण किंवा ओल्यावाचं प्रमाण जे आहे हे खूप वाढत चाललेलं आहे. मी मगाशी सांगितलं की कापसामध्ये जिनिंग करताना 8 ते 10% मॉइश्चर कंटेंट असलं पाहिजे, परंतु बाजारामध्ये जे कापूस येतो त्याच्यामध्ये 15 ते 20% कापसामध्ये मॉइश्चरचं प्रमाण असतं आणि त्याचा कापसाच्या प्रतीवर खूप विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जिनस लोकांनी किंवा जे व्यापारी आहेत आणि किंवा शेतकरी आहेत त्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि निर्धारित जे मॉइश्चरचं प्रमाण आहे ते त्याच्यामध्ये असलं पाहिजे. दुसरा जो आव्हान जे आपल्यासमोर आहे ते आहे कापसाच्या फॅक्टरीमध्ये, आधुनिक फॅक्टरीमध्ये आपण पूर्ण सफाई यंत्राचा वापर केलेला असतो, परंतु असं दिसलंय की इव्हन मॉडर्न फॅक्टरी जरी असल्या तरी त्याच्यामध्ये सर्रासपणे ह्या प्री क्लिनरचा बायपास केला जातो आणि ते बायपास करून जिनिंग केलं जातं. तर हे न करता आपण त्या प्री क्लिनरचा वापर केला पाहिजे जेणेकरून कापसामध्ये कचऱ्याची मात्रा कमी होईल. तिसरं जे महत्त्वाचं आव्हान जे आहे डबल रोलर जिनिंग मशीन जी आहे ज्यामध्ये जिनिंग होतं त्या मशीनची जिनिंगची क्षमता जी आहे ती फार कमी आहे. त्याच्यामध्ये त्याची कपॅसिटी 80 ते 90 किलो आपल्याला एका तासामध्ये रुई निघते. तिची जी कपॅसिटी आपल्याला वाढवण्याची आवश्यकता आहे त्याच्यावर संशोधन करून पुढे जाऊन त्याच्यामध्ये प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आपण प्रगत देशामध्ये जर पाहिलं तर प्रगत देशामध्ये प्रत्येक बेल ही टेस्ट केली जाते. म्हणजे जनरली 100 गाठीचा लॉट असतो आपल्या इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, त्यातले आपण फक्त 2च गाठी टेस्ट करतो, पण प्रगत देशामध्ये ते प्रत्येक गाठ टेस्ट करतात आणि त्याचे नमुने आपण ते टेस्ट करून त्याच्याप्रमाणे ते विकल्या जातात. तर तो संकल्पना आपल्याकडे नाही, तर ती संकल्पना आपण आपल्याकडे राबवू शकतो. त्याच्यासाठी आपण RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस ते जे अमेरिकेमध्ये वापरतात तो प्रत्येक बेलवर जर आपण मार्क केला आणि त्याच्यामध्ये आपण सारी इन्फॉर्मेशन त्या बेलची, त्याचे लेंथ काय, फायबर मायक्रोनेर काय, असे जे क्वालिटी पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये जर मार्क केले तर ती बेल आपण ट्रॅक करू शकतो. कोणत्या फार्मरकडून आली, ती कोणत्या जिनिंगमध्ये जिनिंग झाली, कोणत्या स्पिनिंगमध्ये गेली, तर त्याचं पूर्ण ट्रॅकिंग आपण त्या RFID टॅगिंगद्वारे करू शकतो. ती संकल्पना सुद्धा आपल्याला राबवण्याची फार आवश्यकता आहे. त्याच्या व्यतिरिक्त जिनिंग व्यवस्थापन जे आहे पूर्णतः मॅन्युअल रेकॉर्डिंग केलं जातं. मॅन्युअल रेकॉर्ड्स असतात जिनिंग फॅक्टरीमध्ये, त्याला आपण डिजिटाईज करू शकतो. त्याच्यासाठी जीन ERP सॉफ्टवेअर आम्ही विकसित केलं आहे. तर जीन ERP सॉफ्टवेअर जे आहे त्याचा जर वापर केला तर पूर्ण रेकॉर्ड किपिंग जिनिंग फॅक्टरीमधली डिजिटाईज होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जे कुशल कर्मचारी पाहिजे जिनिंग फॅक्टरीमध्ये त्याची फार कमतरता आपल्या जिनिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. आमचं जिनिंग ट्रेनिंग सेंटर नागपूरमध्ये त्याच्यासाठी ट्रेनिंग देत आहे, परंतु त्याची सुद्धा अजून खूप लोकांची आवश्यकता आहे ट्रेनिंगसाठी. तर जिनिंग मॅन्युफॅक्चरर्स किंवा जे जिनस आहेत त्यांना मी आवाहन करेल की त्यांनी कमीत कमी 4-5 लोक त्या प्रत्येक जिनिंग फॅक्टरीमधली या ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवले पाहिजे, जेणेकरून आपली कापसाची क्वालिटी आणि ज्यासाठी जे मशीनची उत्पादकता आहे ती चांगली राहील. याच्या व्यतिरिक्त अजून एक पॉईंट मला सांगावासा वाटतो की प्रगत देशामध्ये जे ट्रेडिंग होतं कापसाचं हे लीन ट्रेडिंग होतं. म्हणजे ते लोक फार्मर लोक कापूस स्वतः जिनिंग करतात, ते त्याचं सरकी आणि रुई वेगळी करतात, सरकी विकतात आणि रुई विकतात, पण आपण फक्त कापूस विकतो आणि त्याच्यामुळे त्यांना त्या लोकांना जास्त फायदा मिळतो. जर आपण तो कन्सेप्ट जर आपल्याकडे अडॉप्ट केला ऑन द बेसिस ऑफ कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून तो आपण करू शकतो आणि लीन ट्रेडिंग आपण आपल्या याच्यामध्ये अंमलात आणू शकतो. नक्कीच. एका वाक्यात काय संदेश द्याल? जिनर आणि शेतकरी हे अतिशय महत्त्वाची या व्हॅल्यू चेनमध्ये महत्त्वाचे घटक आहेत. मी शेतकऱ्यांसाठी एकच सांगेन की शेतकऱ्यांनी अलग अलग वेगवेगळे वाण लावण्यापेक्षा त्यांनी एक गाव एक वाण किंवा एक तालुका एक वाण किंवा एक जिल्हा एक वाण जर लावलं तर आपण वेगवेगळ्या व्हरायटीचं जे मिक्सचर आहे ते कमी होईल व त्यांना जिनिंग फॅक्टरीला जो एक कन्सिस्टंट माल मिळेल. शेतकऱ्यांना मी दुसरं एक आवाहन करू शकतो की शेतकऱ्यांनी जे लीड बेस्ड मार्केटिंगकडे वळणं गरजेचं आहे, कारण त्यांना रेट मिळतो परंतु जो रुईच्या उताराप्रमाणे त्यांना रुई रेट मिळायला पाहिजे तो मिळत नाही. कारण रुईचा जो रेट मार्केटमध्ये डिसाईड केले जातात ते 35% रुईच्या उतारावरती केले जातात. नक्कीच. आणि मी जिनर्सना हे सांगू शकतो की जिनर्सनी आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा एक ब्रँड करणं गरजेचं आहे की जो ब्रँड आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्या ब्रँडला व्हॅल्यू राहील आणि आपली जी गाठ आहे त्याला प्रीमियम व्हॅल्यू मिळेल. नक्कीच. आज आपण या ठिकाणी आलात, अत्यंत छान माहिती दिलीत, त्याबद्दल आपल्या दोघांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.